सध्या आमच्या इकडे बिबट्याचं एवढं भेव वाढलेलं आहे का बिबट्या डायरेक्ट दिवसा डावल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या गाया शाळा डायरेक्ट खाऊन टाकू राहिला. त्याच्यामुळे सकाळच्या उजाडामध्ये सगळे काम आपल्याला करून घ्यावं लागते, नाही तर दुपारच्या वेळेस ना बिबट्या येऊन तुमच्या भावाचा एका दिवशी डायरेक्ट कार्यक्रम करून टाकेल. त्याच्यामुळे सकाळी अचानक भयानक मंदिरामध्ये येऊन पहिले दर्शन करून घेतलं आणि मंदिरामध्ये इतका भारी कार्यक्रम चालू होता. आणि आता हा कार्यक्रम कशामुळे चालू होता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मंदिराच्याच बाहेर आपल्याला डायरेक्ट आहे ना फॅन फॉलोअर भेटले, मग त्यांची रॉयल भेट घेतली आणि 0 मिनिटात 120च्या स्पीडने आपण रानामध्ये येऊन पोहोचलो. आपल्याला ना कापसाला फवारा मारून घ्यायचा होता. मग पहिले 2 तास आहे ना कापसाला पटकन दिवशी फवारा मारून घेतला आणि त्याच्यानंतर अचानक भयानकमध्ये ना पपईला पाणी लावून घेतलं. 0 मिनिटात अख्खं पपईचं पाणी भरून घेतलं आणि लय भूक लागली होती. ज्या सीताफळावर आपला डोळा होता ना त्याचा डायरेक्ट रातोरात पक्ष्यांनी कार्यक्रम करून टाकला. त्याच्यामुळे 0 मिनिटात अख्खे सूत्र हलवले. मित्राला फोन करून वडापाव सांगितला. मित्र पण 120च्या स्पीडने डायरेक्ट 4 तासात वडापाव घेऊन आले डायरेक्ट पिसाळासारखं वडापाव खायला झुपलो. आता रानामध्ये एवढं काम करून वडापाव खायची मजाच वेगळी होती. पण बिबट्याच्या भयानिक वाईना सगळे काम आपले एकदम पटपट उरकले होते आणि डायरेक्ट आम्ही निघालो मग घराच्या दिशेने. बाकी तुम्हाला पावसा पाण्याचे एवढे भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.